सावकार द्या एक ते ओटी भरणारे गडबड करू नका. त्यांना सोनं लक्ष ठेवा. दारू पिऊन कोण रस्त्याला पकडू नका. चप्पल तुमच्या घराला जाऊ नका आणि दारू पिऊन सर्वांनी लक्षात ठेवा. टोपी किंवा टावेल डोक्यावरती घालायचं आहे. इथं मोठी भरण्याचं थोडं जागा द्या. कुस्ती आणि गायन स्पर्धा असं शाळेचे मुलाचे कार्यक्रम आणि नाटक हे सगळं मनोरंजन म्हणून ठेवलेलं आहे. ते 9 दिवस या प्रकारे प्रोग्राम असतात. थँक्यू. अनिल कुलकर्णी नमस्कार. आम्ही पंचायत सदस्य. आमचा तिसरा पेड आहे. आमच्या तिसरा पेड मध्ये आलेला आहे. जत्रा आमच्या त्याच्यात आणि पार्किंगची सेवे आहे. 3-4 ठिकाणी पार्किंग सेवे केलेलं आहे आणि बसवांचं व्यवस्थापन केलेलं आहे. आणि व्यवस्था म्हणजे काय सगळ्या पाण्याचं म्हणा ह्याचं म्हणा सगळ्या मी हे पंचायतीतील मी केलेलं आहे. आणि आता 15 वर्षाच्या पाठीमागे
आता 15 वर्ष झाले हे आता चालते आहे. 15 वर्ष आता चालू केलेलं आहे. 2010 मध्ये झालेली जत्रा आणि आता 2025 ला जत्रा. निवेदन काय गवत कार्यक्रम काल पण आज रथोत्सव झालं. मग आज संध्याकाळी भट्टी भरायचे 9 कार्यक्रम आहेत. बसते आज संध्याकाळी 6 वाजता बसते. पन्नाट करून रथाचे तिथं बसतात जवळ जवळजवळ 4-4:30 वाजता जाते. मग भन्नाट 2 तास खेळवून मग तिथं आता ह्याच्यामध्ये मंडप मध्ये बसवतात. मग 9 दिवस 6 दिवस होतं होटीचं प्रोग्राम असतो पन्नाट मध्ये गुरुवारी 30 तारखेला. नमस्कार, सिंधोळी ग्रामातून बोलत आहे. 16 वर्षानंतर महालक्ष्मीची जत्रा होत आहे. हे आमच्या सगळ्या गावाला एक हर्षोल्लासचं एक वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्हाला हे 9 दिवसांच्या कार्यक्रम मध्ये आम्ही हे सगळे भाग झालेले आहे. 9 दिवसाला वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. संगीत समारोह आहे, लोकांचा कार्यक्रम झालेला आहे. देवीचं काय भक्तीने काय करायचे लोक सगळं ठरवलेले आहेत आणि त्या देवीला आम्ही 9 दिवसामध्ये वेगवेगळे कार्यक्रम करून आम्ही इकडे ते साजरे करणार आहे. 10 वर्षाची जत्रा करणार आहे. समस्त गाव लोक भरपूर उद्दिष्ट हल्लासांनी ते एकदम हे कार्यक्रम करत आहेत आणि देवीचा आशीर्वाद सदैव आमच्या गावावरती राहू दे म्हणून आम्ही म्हणत तुम्हाला एक 4 गोष्टी